नमस्कार, स्वागत आहे तुमचं नीताज किचन मराठी या चॅनलमध्ये। तर आज मी बनवणार आहे एक पारंपरिक पौष्टिक आणि अगदी घरगुती चवीची खास रेसिपी लॅप्सी। जुन्या काळापासून आपल्या घरात बनवला जाणारा हा गोड पदार्थ केवळ चवीलाच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो। साध्या साहित्यामध्ये पटकन तयार होणारी ही लॅप्सी लहानपणापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते। गरमागरम तुपाचा सुगंध असलेली आणि गुळाच्या गोडीने भरलेली लॅप्सी खाल्ली की अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात। विशेषतः सणवार उपासानंतर किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय ठरतो। तर चला रेसिपी बनवायला घेऊया, स्किप न करता बघा। आणि मी ही रेसिपी कुकरच्या 2 शिट्टीमध्ये बनवणार आहे। तर इथे मी 1 कप लॅप्सी घेतलेली आहे आणि पाऊण वाटी मी तूप टाकलं होतं। आता याच्यामध्ये ही लॅप्सी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची। तर लॅप्सी आपण डायरेक्ट टोपात किंवा कढईमध्ये डायरेक्ट अशी बनवली ना तर तिला जास्त वेळ लागतो बनायला। या लॅप्सीला शिजायला ना जास्त वेळ लागतो, त्यामुळं ना याला काय करायचं, डायरेक्ट कुकरमध्ये बनवायची। तर कुकरमध्ये तूप टाकायचं, त्यानंतर ही लॅप्सी टाकायची आणि छान भाजून घ्यायची। जोपर्यंत ही भाजून अशी फुगून थोडी पांढरी दिसणार नाही ना तोपर्यंत तिला भाजून घ्यायची। तर आता इथे मी थोडे ड्रायफ्रूट टाकले आहेत। तुम्हाला किती ड्रायफ्रूट टाकायचे तुमच्या आवडीनुसार आणि कुठले टाकायचे तुमच्या आवडीनुसार। मी इथे काळे मनुके घेतले, थोडेसे किशमिश आणि थोडेसे बदाम। तर इथे मी सर्व टाकून छान असं याला मिक्स केलं। इथे गॅसची फ्लेम मंद ठेवायची, मंद म्हणजे मीडियम ठेवू शकता। आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं। तुपामध्ये छान असं ही लॅप्सी भाजून घ्यायची। बघू शकता आता हिचा रंग थोडा चेंज झालेला आहे। आता याच्यात टाकायची आहे साखर। तर मी पाऊण कप साखर टाकली आहे। 1 कप लॅप्सी आहे आणि पाऊण कप साखर आहे। तर तुम्ही ना साखरेऐवजी गूळ टाकू शकता, पण मी आज साखरेपासून बनवत आहे। गुळाची पण खूप छान होते आणि टेस्टी होते आणि पौष्टिक तर असतेच। तर इथे मी 1 कप लॅप्सीला पाऊण कप साखर टाकली आणि आता या कपाने मी पाणी मोजून टाकणार आहे। तर इथे सगळं साहित्य परफेक्ट प्रमाणात घेतलं ना तर कुकरमध्ये आपण डायरेक्ट लॅप्सी बनवू शकतो, एकदम मोकळी फड बनते। मी इथे 3-3.5 कप इतकं पाणी टाकलेलं आहे। तर आता पाणी टाकल्यानंतर याला मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्याआधी मी इथे 2 इलायची टाकली आहे। आता कुकरचं झाकण लावायचं। आता गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडंसं मीठ टाकलं ना त्याला अजून जास्त टेस्ट येते। तर इथे मी चिमूटभर मीठ टाकून घेतलं। तर आता याचं झाकण लावून मी 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर खूप कमी वेळ लागतो लॅप्सी बनवायला कुकरमध्ये आणि मोकळी फट बनते। तो इथं मी कुकरचं झाकण लावणार आहे आणि 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर आता मी कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थोडं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर झाकण काढायचं। बघू शकता किती छान लॅप्सी शिजून रेडी झालेली आहे, मोकळी फट झाली आहे आणि एक दाणा असा सेपरेट झालेला आहे या लॅप्सीचा। तर टेस्टी पण झालेली आहे। तर इथे ही लॅप्सी रेडी आहे। आता मी घेते एका प्लेटमध्ये। तर तुम्ही ही लॅप्सी नाश्त्यासाठी पण बनवू शकता किंवा मधल्या वेळेस पण बनवू शकता। जेव्हाही भूक लागली असेल किंवा गोड काही खाण्याची इच्छा झाली असेल आणि पटकन काही बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे लॅप्सी बनवून खाऊ शकता। तर इथे मी एका प्लेटमध्ये लॅप्सी घेतलेली आहे। अशा प्रकारे पटकन होणारी कुकरमध्ये अगदी कुकरच्या 2 शिट्टीत ही लॅप्सी रेडी झालेली आहे। तर ही लॅप्सीची रेसिपी रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र।